वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. विद्यार्थ्यांनी शेतकरी व ग्रामीण विकासासाठी कार्य करावे. राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. राज्यपाल तथा कुलपती जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते 4602 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग शेतकरी व ग्रामीण विकासासाठी करावा, तसेच तंत्रज्ञानाधारित शेती आणि उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. समारंभाला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. अडचणीत जाणारा आणि भविष्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणारा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करतोय आणि आज त्याला आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून ही पदवी आपण संपादित केले. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज शेतीचं क्षेत्र हे आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे आणि विशेषतः गेल्या 10 वर्षांमध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न आम्ही केला. वर्षानुवर्ष शासनाकरता हे क्षेत्र रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनचं क्षेत्र आहे. कुठलीही अडचण आली तर मदत करणे. संपूर्ण महाराष्ट्र असा होता की ज्यामध्ये पाणी पातळी लक्षणीय वाढली होती आणि त्यातनं एक वॉटर सिक्युरिटी तयार करण्याचा प्रयत्न आपण केला. यासोबत आपल्या शेतकऱ्यांना मागे डिजिटायझेशन आणि या कृषी क्षेत्राला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची शाश्वतता आणणं, हे 2 विषय आपण हातामध्ये घेतले. मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये ऍग्रीस्टॅट तयार करण्याकरता जे मिशन हातामध्ये घेण्यात आलं त्यामध्ये देशात पहिला क्रमांक. त्या माध्यमातून शेतीच्या संदर्भात सगळ्या प्रकारची माहिती आणि सगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन त्या माध्यमातून घेऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोन नाही त्यांच्याकरता टेलिफोनीची सेवा आपण केली आहे की ज्यातनं तो टेलिफोनवरून त्या ठिकाणी मदत मागू शकतो आणि बॅकएंडला AI चे